Now we are going to study the second type of chemical reaction. It is decomposition reaction. Decomposition reaction म्हणजे अपघटन अभिक्रिया. Now this decomposition reaction, the definition for decomposition reaction is that when the chemical reaction in which two or more products are formed from a single reactant. It is called decomposition reaction. अपघटन अभिक्रिया. याच्यामध्ये जेव्हा एकाच अभिक्रियाकारकापासून दोन किंवा अधिक प्रॉडक्ट्स तयार होतात तेव्हा त्या अभिक्रियेला अपघटन अभिक्रिया असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल शॉर्ट मध्ये जर सांगायचं झालं, इफ देर इज one reactant AB, then it decomposes to A and B. Then this type of reaction is decomposition reaction. पुन्हा एकदा definition बघा. The chemical reaction in which two or more products are formed from a single reactant. It is called decomposition reaction. Now, the next point is that this decomposition reaction takes place by many ways. अपघटन अभिक्रिया ही वेगवेगळ्या प्रकाराने घडून येते. त्याच्यामध्ये अनेक क्रिया अशा आहेत की त्याच्यामध्ये अपघटन घडतं किंवा एका रिएक्टंट पासून दोन किंवा अधिक प्रॉडक्ट्स तयार होतात. मग आता हे प्रकार कोणते आहेत, कोणकोणत्या प्रकारे हे अपघटन घडू शकतं? तर पहिला प्रकार त्याच्यामध्ये आहे थर्मल डिकम्पोजिशन. दुसरा प्रकार आहे इलेक्ट्रोलाइटिक डिकम्पोजिशन आणि तिसरा प्रकार आहे डिकम्पोजिशन बाय acids and sunlight. Acids and sunlight. अशा वेगवेगळ्या प्रकारे डिकम्पोजिशन रिएक्शन घडून येत असते. थर्मल डिकम्पोजिशन म्हणजे औष्णिक अपघटन, त्याच्यानंतर इलेक्ट्रोलाइटिक डिकम्पोजिशन म्हणजे विद्युत अपघटन आणि काही डिकम्पोजिशन रिएक्शन ह्या ऍसिडच्या प्रेझेन्सीमुळे किंवा सूर्यप्रकाशात ते रिएक्टंट ठेवल्यामुळे सुद्धा त्यांचं डिकम्पोजिशन घडून येतं. आता पुस्तकात असं स्वतंत्र 3 पॉइंट्स केलेले नाहीत, पण आपण असं पॉइंट वाईज जर अभ्यासत गेलो तर याच्यामध्ये तो भाग तुम्हाला लक्षात ठेवायला सोपा जाईल. द फर्स्ट इज दॅट थर्मल डिकम्पोजिशन. थर्मल डिकम्पोजिशन रिएक्शन. Thermal decomposition reaction. The first type of the decomposition, it is thermal decomposition reaction. औष्णिक अपघटन अभिक्रिया म्हणजे उष्ण एखाद्या पदार्थाला उष्णता दिल्यामुळं त्या पदार्थाचं एकापेक्षा अनेक प्रॉडक्ट मध्ये अपघटन होतं, विघटन होतं. असे जी अभिक्रिया असते तिला औष्णिक अपघटन असं म्हणतात. त्याचं एक सोपं एक्झाम्पल तुमच्यामध्ये दिलेलं आहे, तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. त्याची तुम्हाला एक ऍक्टिव्हिटीज दिलेली आहे. काय ऍक्टिव्हिटी दिलेली आहे पहा. ट्राय धिस म्हटलेलं आहे. तर याच्यामध्ये शुगर, कॅल्शियम कार्बोनेट, सल्फ्युरिक ऍसिड. Take some sugar in an evaporating dish and heat it. It will heat with the help of Bunsen burner. After some time, you will see the formation of burnt out black substance. And exactly what must have happened in this activity. आता याच्यामध्ये तुम्हाला प्रश्नच बऱ्याचदा असं वर्णन दिलेलं असतं रिएक्शनचं आणि त्याच्यावरून तुम्हाला प्रश्न दिलेले असतात. त्या प्रश्नांची उत्तरं लिहायची असतात किंवा रिएक्शन लिहायची असते. आता याच्यामध्ये तुम्हाला साधी एक ऍक्टिव्हिटी सांगितली की तुम्ही साखर घेतली आणि तिला उष्णता दिली आणि थोड्या वेळानंतर तिथं काळा पदार्थ तयार झालेला दिसला. म्हणजे ह्या अभिक्रियेमध्ये नेमकं काय घडलंय. आता ते रिएक्शन मध्ये कसं लिहायचं. इन द above activity the sugar is heated. The chemical formula for sugar is C12H22O11. When it is heated, heat दिली आपण O11,
it is heated. Then you will get a black substance. This black substance is carbon, and water vapor is released in this process. Water vapor is released in this process. This is the reaction. आता याच्यामध्ये साखर आपण ज्यावेळी जाळतो त्यावेळी किंवा साखर तापवली जाते आणि काळा पदार्थ आपल्याला मिळतो, तिथं कार्बन तयार होतं आणि पाण्याची वाफ निघून जाते. काळा जो पदार्थ शिल्लक लिहा तुम्ही, शुगर, कार्बन आणि वॉटर व्हेपर. वॉटर व्हेपर. आता ही रिएक्शन बॅलन्स्ड आहे का? तुम्ही बॅलन्सिंग शिकलत. हा, बस तेच सांगा. हा, बॅलन्स करण्यासाठी काय लिहायला पाहिजे? 12 कार्बन. इथं 12 कार्बन आहेत आणि H2O ला काय लिहिलं पाहिजे? बघा, हायड्रोजन 22 आहेत आणि ऑक्सिजन 11 आहेत. काय इथं मल्टिपल काय दिला पाहिजे म्हणजे हायड्रोजन 22 होतील आणि ऑक्सिजन 11 होतील. 11. हा, हे कळलं पाहिजे. 11 दोन्ही 22 आणि हे 11 ऑक्सिजन आहे. लक्षात आलं? आता एक्सप्लेनेशन कसं लिहायचं? वेन शुगर इज हीटेड it decomposes and forms carbon and water vapor is released. This is one example. Now the second example. सेकंड एक्झाम्पलला तुम्हाला एक ऍक्टिव्हिटीज दिलेली आहे. काय ऍक्टिव्हिटी दिली आहे? टेक सम कॅल्शियम कार्बोनेट इन अ टेस्ट ट्यूब. तिथं पेज नंबर 37 वरती डिकम्पोजिशन ऑफ कॅल्शियम कार्बोनेट म्हटले. आणि मागच्या 2 परीक्षांमध्ये ही आकृती दिली होती आणि आकृतीवरून प्रश्न विचारला होता. ए ही टेस्ट ट्यूब आहे, बी ही टेस्ट ट्यूब आहे. ए टेस्ट ट्यूब मध्ये कोणता पदार्थ घेतलाय, बी टेस्ट ट्यूब मध्ये कोणता वायूचे बुडबुडे दिसतात. इथं लाईम वॉटर आहे, लाईम वॉटर मध्ये काही बुडबुडे दिसतात. तर हे गॅस इज रिलीज्ड इन दिस लाईम वॉटर, गॅस इज पास्ड इन दिस लाईम वॉटर, विच गॅस इज फॉर्म्ड इन दिस रिएक्शन, असा प्रश्न विचारले जातात. म्हणजे आकृती देऊन आकृतीवरून 3 मार्काचे 3 सब क्वेश्चन्स विचारले जातात. त्यामुळं ही प्रत्येक ऍक्टिव्हिटी तुम्ही अभ्यासणं गरजेचं आहे. आता ऍक्टिव्हिटी काय आहे बघा. टेक सम कॅल्शियम कार्बोनेट इन अ टेस्ट ट्यूब, फिट अ बेंट ट्यूब in this test tube with the help of rubber cork, insert the other end of the bent tube in freshly prepared lime water taken in other test tube. म्हणजे एका टेस्ट ट्यूब मध्ये कॅल्शियम कार्बोनेट घ्या, त्याला एक बेंट वायुवाहक नळी असलेलं रबरी बूच घट्ट बसवा आणि ती वायुवाहक नळी दुसऱ्या एका टेस्ट ट्यूब मध्ये सोडा की ज्याच्यामध्ये लाईम वॉटर म्हणजे चुन्याची निवळी आहे. चुनखडी पाण्यात विरघळल्यानंतर स्थिर राहिल्यानंतर वरती जे पाणी मिळतं त्याला चुन्याची निवळी असं म्हणतात किंवा लाईम वॉटर असं म्हणतात. हीट द पावडर्ड कॅल्शियम कार्बोनेट इन द फर्स्ट टेस्ट ट्यूब स्ट्रॉंगली. पहिल्या टेस्ट ट्यूब मध्ये जी कॅल्शियम कार्बोनेटची पावडर आहे तिला उष्णता द्या. द लाईम वॉटर, थोड्या वेळानं काय दिसेल? तुम्हाला प्रश्न पण असाच असतो, व्हॉट विल यू ऑब्झर्व इन धिस रिएक्शन? थोड्या वेळानं द लाईम, उत्तर काय आहे? द लाईम वॉटर विल टर्न मिल्की. थोड्या वेळानं दुसऱ्या टेस्ट ट्यूब मध्ये जी लाईम वॉटर आहे ते मिल्की झालेली दिसेल, म्हणजे काय दुधी झालेली दिसेल. पहिल्यांदा कलरलेस असतं, ते दुधी झालेलं दिसतं. मग तुम्हाला प्रश्न असतो, राईट द केमिकल रिएक्शन. तुम्हाला केमिकल रिएक्शन लिहावी लागेल. पुन्हा पुढचा प्रश्न असतो, राईट द टाइप ऑफ धिस केमिकल रिएक्शन. ह्या रासायनिक अभिक्रियेचा प्रकार कोणता आहे ते सांगा म्हणावं लागतं. आता इथं व्हेन कॅल्शियम कार्बोनेट इज हीटेड, CaCO3, कॅल्शियम when calcium carbonate is heated strongly it will decompose. काय होतं? त्याचं अपघटन होतं. आणखी काय होतं? the calcium oxide powder is remains in the test tube after some time and carbon dioxide gas is released. CO2 gas is released. This CO2 gas when passes through lime water, a lime water turns
मिल्की. जेव्हा हा CO2 वायू त्या लाईम वॉटरमध्ये जातो त्यावेळी लाईम वॉटर हे दुधी होतं आणि त्या परीक्षा नळीमध्ये तळाशी जी भुकटी शिल्लक राहते ती कॅल्शियम ऑक्साईडची असते. ती कॅल्शियम ऑक्साईडची असते. त्यामुळे इथं तुम्ही काय लिहिलं? कॅल्शियम ऑक्साईड आणि इथं कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड बघा इथं लिहिलेलंच आहे. कॅल्शियम अंडरलाईन करा पुस्तकामध्ये सुद्धा. कॅल्शियम कार्बोनेट अंडरगोज डिकम्पोजिशन रिएक्शन अँड कार्बन डायऑक्साईड गॅस इज फॉर्मड. दिस टर्न्स द लाईम वॉटर मिल्की. This turns the lime water milky. The calcium oxide powder remains behind in the first test tube. पहिल्या टेस्ट ट्यूब मध्ये कॅल्शियम ऑक्साईडची पावडर शिल्लक राहते आणि CO2 वायू बाहेर पडतो. हा CO2 वायू लाईम वॉटर मध्ये गेला की लाईम वॉटर मिल्की होते. इथं एकच रिएक्टंट आहे त्याच्यापासून 2 प्रॉडक्ट्स तयार झालेत. म्हणजे कॅल्शियम कार्बोनेटचं डिकम्पोजिशन होतं आणि 2 प्रॉडक्ट होतात. 2 प्रॉडक्ट मिळतात म्हणून ह्याला डिकम्पोजिशन रिएक्शन म्हणतात. आणि इथं उष्णता दिल्यामुळे डिकम्पोजिशन होतं म्हणून ह्या रिएक्शनला थर्मल डिकम्पोजिशन रिएक्शन असं म्हटलं जातं. नाउ देर इज वन एक्झाम्पल. हायड्रोजन पेरॉक्साइड. One another example, third, H2O2. Hydrogen peroxide. It decomposes slowly in nature. Naturally, it undergoes decomposition for normal temperature. म्हणजे हायड्रोजन पेरॉक्साईड. आता हायड्रोजन पेरॉक्साईड जखमेवर जखम स्वच्छ करताना किंवा जखमेचं ड्रेसिंग करताना पहिल्यांदा एक लिक्विड लावलं जातं आणि थंडगार वाटतं आपल्याला, चुरचुर फसफसतं ती जखम. तर ते हायड्रोजन पेरॉक्साईड. आता हे हायड्रोजन पेरॉक्साईड नॅचरली डिकम्पोज होतं. त्याला उष्णता द्यावी लागत नाही. नॉर्मल टेम्परेचरला डिकम्पोज होतं आणि तिथं काय तयार होतं? ट्वाइस H2O plus O2. O2 gas is released in the decomposition of hydrogen peroxide. हे लिक्विड आहे. हे लिक्विड हायड्रोजन पेरॉक्साइड. इथे H2O तयार होतो आणि O2 गॅस रिलीज होतो. लिहिलं का हे? These are 3 examples for thermal decomposition. हा H2O2 इथं 4 ऑक्सिजन 4 हायड्रोजन 2 ऑक्सिजन इथे आहेत 2 ऑक्सिजन इथे आहेत त्यामुळे बॅलन्स करा. ट्वाइस H2O2. It gives twice H2O plus O2. Hydrogen peroxide decomposes naturally and it forms water and oxygen gas is released. असं एवढं लिहिता आलं पाहिजे. Second type in the decomposition, electrolytic decomposition. Electrolytic decomposition. ऍक्टिव्हिटी बघा. कॅन यू रिकॉल म्हणले. आणि तो सेल्फ स्टडीला म्हणून प्रश्न दिलेला असला तरी त्याचं खालचे जे उत्तर आहे ते अभ्यासक्रमामध्ये आहे. इज इट पॉसिबल टू प्रोड्यूस हायड्रोजन बाय डिकम्पोजिशन ऑफ वॉटर बाय मीन्स ऑफ हीट, इलेक्ट्रिसिटी ऑफ ऑर लाईट. म्हणजे पाण्याचं अपघटन, उष्णता, विद्युत किंवा प्रकाश यापैकी कशामुळे करून आपल्याला हायड्रोजन मिळवता येईल असा प्रश्न आहे. असा प्रश्न आहे. हा इलेक्ट्रिसिटी. When the electricity is passed through acidified water, then it decomposes and it forms hydrogen gas and oxygen gas. आता याच्यामध्ये इलेक्ट्रोलिसिसची जी प्रोसेस आहे ती तुम्ही मागच्या वर्षी अभ्यासली पण असेल. ह्याच्यामध्ये एका बीकर मध्ये ऍसिडिक वॉटर घेतलं जातं, ऍसिडिफाईड वॉटर घेतलं जातं आणि त्याच्यामध्ये 2 रॉड असतात, ॲनोड आणि कॅथोड. हे या पद्धतीनं ही अशी रिएक्शन घडवून आणली जाते.
हम्म. आणि मग हायड्रोजन आणि ऑक्सिजन इथं जमा झालेला दिसतो. म्हणजे हा पाण्यातून इलेक्ट्रिसिटी पास केल्यानंतर त्याचं विघटन होतं आणि हायड्रोजन आणि ऑक्सिजन वायू आपल्याला मिळतो. हा भाग इथं आपल्याला अभ्यासायचा आहे. आता ही प्रयोग नाही, पण आपल्याला रिएक्शनचा प्रकार म्हणून हा भाग अभ्यासायचा आहे. When the electric current is passed through acidulated water, then this water decomposes and into hydrogen and oxygen. The reaction is written in this way: H2O liquid. आता इथं acidulated water इथं लिहा. दिस इज द कंडिशन फॉर रिएक्शन. हे पाणी कसं असलं पाहिजे? ऍसिडिफाईड असलं पाहिजे, तर त्यातून इलेक्ट्रिसिटी पास होऊ शकते. देन इट डिकम्पोजेस इनटू हायड्रोजन अँड ऑक्सिजन. द ट्वाइस H2 आहे, त्यामुळे इथं ट्वाइस H2O, वॉटर, हायड्रोजन and oxygen. When a gas is released, it is indicated by arrow in upward direction. जेव्हा वायू बाहेर पडतो त्यावेळी तो अपवर्ड डायरेक्शनला एरो मांडून दाखवला जातो. इथं हायड्रोजन आणि ऑक्सिजन बाहेर पडतो. म्हणजे एकच रिएक्टंट आहे, पण प्रॉडक्ट दोन मिळतात, म्हणून ह्याला डिकम्पोजिशन म्हणलं जातं. पण हे डिकम्पोजिशन इलेक्ट्रिसिटी पास केल्यामुळे होतं, म्हणून ह्याला इलेक्ट्रोलायटिक डिकम्पोजिशन असं म्हटलं जातं. नेक्स्ट हाय झालं बघा. वेन झिंक डस्ट is added in blue colored copper sulfate solution, then it forms colorless zinc sulfate and copper particles are displaced in this colorless zinc sulfate solution. याचा अर्थ काय? हे बघा इथल्या कॉपर सल्फेट, इथं झिंक सल्फेट, कलरलेस झिंक सल्फेट आणि कॉपर. आता याच्यामध्ये बघा हे आहे बघा, याचं स्पष्टीकरण काय? फ्रॉम दॅट वी लर्न दॅट झिंक आयन्स फॉर्मड फ्रॉम झिंक atoms and they take place of copper ions in the copper sulfate solution, and copper sulfate and copper atoms are formed from copper ions come out. It means that zinc displaces copper from copper sulfate solution. याच्यामध्ये हा याचे झिंक आयन्स तयार होतात. कॉपर सल्फेट मध्ये हे टाकलं की झिंक आयन्स तयार होतात. हे झिंक आयन काय करतात? तर ह्या कॉपर सल्फेट मधल्या कॉपर आयनला बाजूला करतात. कॉपर आयन्सला बाजूला करतात आणि त्या कॉपर आयन्स पासून हा कॉपर तयार होतो. कॉपर आयन्स पासून हा कॉपर तयार होतो आणि त्याच वेळेला इथं झिंक ह्या सल्फेट सोल्युशन मध्ये कॉपर सल्फेट बरोबर रिॲक्ट होऊन झिंक सल्फेट सोल्युशन तयार होतं. आता नेमकं इथं काय होतं? द रिॲक्शन इन विच अ प्लेस ऑफ द आयन्स ऑफ लेस रिॲक्टिव्ह element in the compound is taken by another more reactive element
by formation of its own ions, it is called displacement reaction. जेव्हा एखाद्या अभिक्रियेमध्ये मोर रिएक्टिव्ह इलेमेंट जो आहे तो मोर रिएक्टिव्ह इलेमेंट लेस रिएक्टिव्ह इलेमेंटला त्याच्या कंपाऊंड मधून बाजूला करतो आणि तिथं तो स्वतः जागा घेतो. लेस रिएक्टिव्ह इलेमेंटला बाजूला करतो म्हणजेच त्याला विस्थापित करतो आणि म्हणून हा विस्थापन अभिक्रिया आहे, डिस्प्लेसमेंट रिएक्शन. When in this reaction zinc is more reactive element, it forms zinc ions, it displaces to copper ions from copper sulfate solution, and this copper ions converts into copper. The more reactive element takes place of less reactive element by forming its own ions, and this is called displacement reaction. आता याच्यामध्ये कॉपर आणि झिंक हे दोन्ही मेटल आहेत. त्याच्यामध्ये झिंक हा मोर रिएक्टिव्ह आहे आणि कॉपर हा त्याच्यापेक्षा लेस रिएक्टिव्ह आहे. आता तुम्हाला वाटेल की कुठला मोर रिएक्टिव्ह आणि कुठला लेस रिएक्टिव्ह हे कसं ओळखायचं, तर पुढे तुम्ही मेटलर्जी हा भाग अभ्यासणार आहे. लोखंडाची पट्टी कॉपर सल्फेट सोल्युशन मध्ये बुडवली, आयर्न और फेरस काही म्हणू शकता. देन हाऊ द रिएक्शन टेक्स प्लेस, काय लिहावं लागेल इथं प्लस. Fe is more reactive element as compared to copper. पूर्ण करा हे. या पद्धतीनेच रिएक्शन होणार आहे. काय होईल, Fe is more reactive element, it displaces copper from its compound by formation of its own ions. This is called displacement reaction. FeSO4 आणखी Cu यस लिहायचं. म्हणजे जर तुम्ही बीकर मध्ये निळ्या रंगाचं कॉपर सल्फेट सोल्युशन घेतलं आणि त्याच्यामध्ये एक लोखंडाची पट्टी बुडवली किंवा लोखंडी खिळा बुडवला आणि 2च मिनिटात तुम्ही तो वर उचलून बघितला तर तो लोखंडी खिळा हा तांबूस तपकिरी झालेला दिसतो. म्हणजे कॉपर तांबड्या रंगाचं असतं तर कॉपरचा थर त्या खिळ्यावरती जमा झालेला दिसतो. तुम्हाला प्रश्न असा पण विचारतात, इफ द आयर्न नेल्स आर डीप्ड in copper sulfate solution, what will you observe? लोखंडी खिळा कॉपर सल्फेटच्या सोल्युशन मध्ये टाकला तर तुम्हाला काय दिसेल, iron nail becomes reddish brown in color because copper is deposited on iron nail. आणि हे निळ्या रंगाचं कॉपर सल्फेट सोल्युशन हे FeSO4 मध्ये कन्वर्ट होतं. ते पेल ग्रीन कलरचं असतं. फिकट हिरव्या रंगाचं कॉपर आयर्न सल्फेट सोल्युशन तयार होतं. इथं लिहा पेल ग्रीन आयर्न सल्फेट सोल्युशन. इथं ॲक्वियस लिहिले म्हणजे ते सोल्युशन आहे आणि इथं कॉपर. तसंच नेक्स्ट एक्झाम्पल. आता समजा चकचकीत शिशाची पट्टी कॉपर सल्फेट मध्ये बुडवली तर काय होईल, CuSO4 प्लस Pb. then what will happen, PbSO4 Cu. म्हणजे इथं काय लिहावं, केमिकल नेम काय लिहायचं, PbSO4. इथं आयर्न सल्फेट लिहिलं, इथं झिंक सल्फेट लिहिलं. Pb म्हणजे लेड, लेड म्हणजे सिसे, लेड. इथं काय लिहायचं, लेड सल्फेट प्लस कॉपर. आता चौथा प्रकार डबल डिस्प्लेसमेंट.
डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन, दुहेरी विस्थापन अभिक्रिया. आता ही जी अभिक्रिया आहे याच्यामध्ये दोन आयनिक सोल्युशन्स ज्यावेळी एकत्र येतात त्यामध्ये त्यातले आयन्स एकमेकाकडे जातात आणि नवीन पदार्थ तयार होतात. इथं डिस्प्लेसमेंट रिएक्शन मध्ये आपण मोर रिएक्टिव्ह इलेमेंट हा लेस रिएक्टिव्ह इलेमेंटला डिस्प्लेस करतो. पण डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन मध्ये काय होतं तर रिएक्टंट मध्ये दोन आयनिक सोल्युशन्स असतात, त्याचे आयन्स तयार होतात आणि ते आयन एकमेकाला डिस्प्लेस करतात. दोन रिएक्टंट मध्ये दुसऱ्यातला आयन हा पहिल्या कंपाऊंड मध्ये येतो, पहिल्यातला आयन हा दुसऱ्या कंपाऊंड मध्ये जातो आणि दोन पदार्थ तयार होतात. आता इथं डेफिनेशन कशी सांगितले बघा. द रिएक्शन इन विच आयन्स इन द रिएक्टंट्स are exchanged to form a precipitate are called double displacement reaction. आणि याच्यासाठी तुम्हाला मी अगोदरच एक लिहून दिलेली रिएक्शन सांगितली. when barium sulfate solution when potassium chromate is added in barium sulfate solution, it forms काय लिहिले it forms barium chromate. barium chromate plus barium chromate plus K2SO4 सोल्युशन. इथं आता याला असा एरो असतो कारण हे काय आहे प्रेसिपिटेट आहे. येलो प्रेसिपिटेट ऑफ बेरियम क्रोमेट इज फॉर्म्ड. याच्यात BA++ इथं जो आहे याच्यामध्ये हा BA++ आयन तयार होतो आणि इथं दोन आहेत K+, दोन पोटॅशियम आयन आहेत त्याच्यामुळे दोन पोटॅशियमचे आयन तयार होतात आणि हे एकमेकाला एक्सचेंज करतात. हा BA+ इकडे जातो आणि हा K2 इकडे येतो. BA++ आयन्स exchanges and K+ ion exchanges in these two reactants. दोन रिएक्टंट मध्ये आयन्स तयार होतात आणि ते एकमेकाला एक्सचेंज होतात. त्यामुळे BaCrO4 म्हणजे बेरियम क्रोमेट आणि K2SO4 म्हणजे पोटॅशियम सल्फेट. These two products are formed and therefore it is known as double displacement reaction. In barium chromate, Ba++ ions are formed. In potassium chromate solution, K+ ions, two ions are formed and they exchange each other and they forms barium chromate and potassium sulfate solution. Thus there is exchange of ions in the reactants and therefore this is double displacement reaction.